Hello aspirants, welcome to Nostar IS. I am very delighted to announce UPSC Foundation Plus Mentorship course for 2026. 2026चे UPSCचे प्रिलिम्स आणि मेन्सचे प्रिपरेशन करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. आपण सायंटिफिकली डिझाईन्ड वेल स्ट्रक्चर्ड असा फाउंडेशन प्लस मेंटरशिप कोर्स घेऊन येत आहे. याच्यामध्ये काही आपले लाईव्ह कॉम्पोनंट, काही रेकॉर्डेड आणि काही ऑफलाईन असं तिघांचं मिक्सचर असणारा एक प्रकारचा हायब्रिड असा कोर्स आहे, तो घेऊन येत आहे. जसं उदाहरणार्थ सांगायचं गेलं तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन, सगळ्या कॉन्स्टिट्यूशनमधल्या चांगल्या चांगल्या गोष्टी घेतल्या, जगभरामधल्या चांगल्या कॉन्स्टिट्यूशनमधल्या गोष्टी वेचल्या आणि आपल्याला इंडियाला सुटेड असणारी अशी ब्युटिफुल कॉन्स्टिट्यूशन आहे ती तयार केली. तसंच आपण काही लाईव्ह कॉम्पोनंट, त्याचे जे इसेन्शियल आहेत ते रेकॉर्डेड कॉम्पोनंट आणि काही ऑफलाईन जे ऑफलाईनच दिले पाहिजे, अशा सगळ्या गोष्टींचं, चांगल्या गोष्टींचं एकत्र करून एक मिक्सचर करून हायब्रिड असा कोर्स डिझाईन करायचा प्रयत्न केलेला आहे. जसं इंडियन मार्केटमध्ये आता चालणाऱ्या सगळ्यात भारी व्हेकल्स कुठल्या आहेत, तर सगळ्यात भारी व्हेकल्स हायब्रिड व्हेकल्स म्हणलं जातं. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्समधल्या पण काही चांगल्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि काही इंटरनल कंबशन इंजिनमधल्या पण काही चांगल्या गोष्टी घेतल्यात आणि अशी हायब्रिड व्हेकल्स आहेत ती तयार केलेली आहे इंडियन कंडिशनसाठी. सिमिलरली आपला फाउंडेशन प्लस मेंटरशिप कोर्स आहे, त्याच्यामध्ये तिन्ही गोष्टीमधल्या, लाईव्हमधल्या काही चांगल्या गोष्टी, रेकॉर्डेडमधल्या चांगल्या गोष्टी आणि फिजिकलमधल्या चांगल्या गोष्टीचं असं कॉम्बिनेशन करणारा असा आपला कोर्स आहे, जो की लवकरच सुरू करत आहे. तुमच्यासमोर ॲक्च्युली बघायला गेलं तर मार्केटमध्ये एवढे ऑप्शन अवेलेबल आहेत, एवढ्या इन्स्टिट्यूटचे एवढे फाउंडेशन कोर्स आहे. वाय शुड यू जॉईन दिस पर्टिक्युलर कोर्स ओनली? तर का, एक मारुती सुझुकीची काही वर्षापूर्वी ॲड येत होती. त्याच्यामध्ये एक कपल असतं, ते कपल पूर्ण लक्झरी शिप जे आहे त्याचा सर्वे करतं आणि फायनल एकदम सगळे फीचर्स आहे जाणून घेतल्यानंतर फायनल क्वेश्चन काय असतो त्यांचा, कितना देती है, मायलेज क्या है इसका. तर तुमचा क्वेश्चन पण हा असला पाहिजे, तुमचा रिझल्ट काय आहे तो दाखवा. तर आपला रिझल्ट आहे ऑल इंडिया रँक 2 आणि ऑल इंडिया रँक 2 वी आर व्हेरी प्राऊड टू हॅव आनंद खंडेलवाल. आनंद खंडेलवालचं पूर्ण UPSCची जर्नी आहे ते फक्त आणि फक्त नॉर्थ स्टारमध्येच कंप्लीट झालेली आहे. त्यांनी इंडियामधला दुसरा कुठलाही क्लास जॉईन केलेला नाही आणि त्याचा UPSCचा मागच्या वर्षी 2024-25च्या UPSCमध्ये ऑल इंडिया रँक 2 आलेला आहे. आणि जर्नी फार इन्स्पायरिंग आणि फार मोटिवेटिंग आहे, कारण की त्याचं 2023मध्ये पण त्यांनी अटेम्प्ट दिला होता नॉर्थ स्टारला यायच्या आधी. तेव्हा त्याचा स्कोर होता फक्त 13. UPSCच्या प्रिलिम्समध्ये त्याचे फक्त मार्क्स होते 13, जे की पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट केले तर ते 6.5% होतात. 6.5% पासनं ते ऑल इंडिया रँक 2 एका वर्षामध्ये पॉसिबल झालं. ऑब्विसली त्याचं हार्डवर्क आणि डेडिकेशन तर आहेच आहे आणि नॉस्टार ISचा राईट गायडन्स आहे, तर ह्याच्यामुळेच पॉसिबल झालेलं आहे. तर हा आनंद खंडेलवाल आपला ह्या वर्षीचा वन ऑफ म्हणजे बेस्ट, ॲक्च्युली महाराष्ट्रामधनं आणि पुण्यामधनं बघितलं तर हा तुम्ही बेस्ट रिझल्ट आहे ते म्हणू शकता. पुढं अजून आपण भरपूर ऑफिसर्स आपल्या प्रॉपर बॅचचे स्टुडंट, जसे राजू वाघ सर आहेत, उत्सव राका सर आहेत, ते आपल्या नॅव्हिगेटर बॅचचे स्टुडंट होते. मोक्ष राणावत आणि पुष्कर काळे सरांना गिरीश सरांनी पर्सनली मेंटरशिप देऊन, पुष्कर काळे सर आहेत ते IFS आहेत, मोक्ष राणावत आहेत सर आहेत ते आपले IRS आहेत, उत्सव राका सर IRS आहेत, राजू वाघ सर IPS आहेत, प्रथमेश बोराडे ते आपल्या प्रिलिम्स डॉक्टर बॅच आणि प्लस नॅव्हिगेटर टेस्ट सिरीज बॅच ह्या बॅचचे स्टुडंट होते. ते पण मोस्टली त्यांना ह्या वर्षी आहे ते IRS भेटल. तर हे आपले रिझल्ट आहेत. तर ह्या सगळ्यांना ट्रेन करणारे मेंटर्स कोण आहेत, तुम्हाला शिकवणारे मेंटर्स कोण आहेत, किंवा तुमचे फॅकल्टीज कोण आहेत, तुमचे टीचर्स कोण आहेत, त्यांच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. पहिल्यांदा मी माझी इंट्रोडक्शन करून देतो. मी मायसेल्फ आनंद भाटिया. आय वॉज अल्युमनाय ऑफ द VIT पुणे. माझं एज्युकेशन आहे ते BTech VIT मधनं झालेलं आहे. बेसिकली मी UPSCच्या ह्या जर्नीमध्ये, टीचिंगच्या पर्टिक्युलर जर्नीमध्ये 6-7 वर्षापेक्षा जास्त वर्ष आहे ते मी टीचिंग करत आहे. 2018ला बेसिकली मी सुरुवात केली होती टीचिंगला. माझे कोर सब्जेक्ट आहेत आर्ट अँड कल्चर, एन्व्हायरमेंट आणि पॉलिटी मी तुम्हाला शिकवणार आहे. नंतर आपले आहेत तुषार सर. माझी UPSCचे जर्नी पण बाकीची सांगायची राहिली ॲक्च्युली. तर मी UPSCचे 5 मेन्स दिलेले आहेत, मल्टिपल टाइम्स फॉरेस्टचा कट ऑफ क्लिअर केलेला आहे. नंतर तुषार सर आहेत आपले, तुषार महाजन सर आहेत. ते PICT पुणेचे अल्युमनाय आहेत. त्यांनी सलग 7 वेळा UPSCच्या मेन्स दिलेल्या आहेत, 2 वेळा UPSCचे इंटरव्ह्यू आहेत ते दिलेले आहेत. इंडियामध्ये टॉप इन्स्टिट्यूट जसं विजन IS, फोरम IS, MK यादव सरांचा IS हब या ठिकाणी कोर टीमचे पार्ट होते तुषार महाजन सर आहेत. नेक्स्ट आहे आपले गिरीश कोटेचा सर. गिरीश कोटेचा सरांनी 6 सलग UPSCच्या मेन्स, 2 UPSCचे इंटरव्ह्यू, ते पण आहे ते CUEPचे अल्युमनाय होते. 12वीमध्ये टॉपर होते, CET मध्ये महाराष्ट्र टॉपर होते.
इंजिनिअरिंग सीईटी मध्ये त्यांचा महाराष्ट्र रँक 1 आहे. त्यांनी मल्टिपल ऑफिसर्स आहेत 1-to-1 मेंटरशिपमध्ये क्रिएट केलेले आहेत. ॲक्च्युली एक गोष्ट सांगायची राहून गेली, त्यांच्या मेंटरशिप्सच्या अंडर खाली भरपूर, म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल अक्षय दोशी सर आहेत, IS आहेत, ऑल इंडिया रँक 75 आहे. त्यांचे पहिल्या 5 अटेम्प्टमध्ये त्यांनी मेन्स क्लिअर केली नव्हती, त्यांचा इंटरव्ह्यूचा कॉल पण त्यांना आला नव्हता, पण 6व्या आणि लास्ट अटेम्प्टमध्ये त्यांचा ऑल इंडिया रँक 75 आला. त्यांनी पण गिरीश सरांच्या मेंटरशिपच्या अंडर भरपूर ट्रेनिंग आहे ते घेतलेलं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली माझी, आपला ह्या वर्षीचा रिझल्ट आणि मागच्या वर्षीचा रिझल्ट, जो की इंडियामध्ये वन ऑफ द बेस्ट आहे. तुम्ही कुठल्याही इन्स्टिट्यूट कुठल्याही क्लासची कम्पेअर करू शकता. आपला जो आहे नॅव्हिगेटर मागच्या वर्षीची जी बॅच आहे आपला, त्यातला 20% रिझल्ट आहे आणि ह्या वर्षीच्या बॅचचा आपला 20%, अराउंड 20% आहे तो रिझल्ट आहे. मागच्या वर्षी आपल्याकडे 100 मुलं होते, त्यातले 19 लोक ते प्री क्लिअर झाले होते. त्याच्या आदल्या वर्षी आपल्याकडं साधारणपणे त्याच्यानंतर म्हणजे ह्या वर्षीच्या बॅचला बेसिकली आपल्याकडे जवळजवळ 150च्या अराउंड स्टुडंट होते, त्यामधले 24 ते 25 लोक आहेत ते प्रिलिम्स क्लिअर झालेले आहेत. त्यामुळं इंडियामधला टॉप मोस्ट रिझल्ट आहे. आणि मी ह्या वर्षीच्याच बॅचला सांगतो, मी मागच्या वर्षीचा क्युम्युलेटिव्ह रिझल्ट नाही सांगत, ज्यांनी मागच्या वर्षीची केली बॅच आणि त्यांचं मी ह्या वर्षी पण ॲड केलं नाही. फक्त ते ह्या वर्षीच्या बॅचला असणार आहे आणि ह्या वर्षीचाच मी रिझल्ट आहे तो फक्त तुम्हाला सांगतो, की जो की इंडियामधला बेस्ट आहे. तुम्ही आमच्या जुन्या ॲस्पिरंटला पण विचारा, जे जुन्यांनी आमच्याकडे प्रिपरेशन केले ह्या वर्षी 2025 साली 2024 साली, त्यांना पण विचारू शकता. वी हॅव वन ऑफ द बेस्ट रिझल्ट इन द इंडिया. पूर्ण इंडियामध्ये कम्पेअर करा, आपला वन ऑफ द बेस्ट रिझल्ट आहे. आता बेसिकली ह्या फाउंडेशन कोर्समध्ये आपण काय काय गोष्टी आणि कशा कशा गोष्टी आहेत ते कव्हर करणार आहे. तर ह्या फाउंडेशन कोर्सचा आत्मा आहे तो 1-to-1 मेंटरशिप. कंटेंट तर तुम्हाला भेटणारच आहे, तुमचा सिलेबस तर कव्हर होणारच आहे, पण सगळ्यात मेजर जो कोर इलिमेंट आहे तो 1-to-1 मेंटरशिप. तुम्हाला तुमचा मेंटर आहे तो 8 दिवसांनी, दर 8 दिवसांनी तुमच्याशी 1-to-1 डिस्कशन असणार आहे. तुमचे जे 8 दिवस लेक्चर झाले, सेशन्स झाले, त्याच्यामध्ये काही लर्निंग गॅप राहिला, त्याच्यामधल्या काही कॉन्सेप्ट नाही समजल्या, तुमचं शेड्युलिंग प्रॉपर होतं आहे का नाही, तुमचे जे टार्गेट्स आहेत ते कम्प्लीट होतात का नाही, ते फॉलोअप घ्यायचं काम, तुमचे जे इश्यूज आहेत ते सॉल्व करायचं काम आहे ते तुमच्या 1-to-1. अजून मी 1-to-1 मेंटरशिपबद्दल थोड्या वेळाने डिस्कस करेलच पूर्ण, पण मेन जो इलिमेंट आहे आपला 1-to-1 मेंटरशिप. नंतर दुसरं मेजर पार्ट आहे, आपण बेसिक NCERT पासनं जे ॲडव्हान्स लर्निंग किंवा ॲडव्हान्स जे आपले बुक्स आहेत तिथपर्यंत सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहे. जसं जिओग्राफीच्या बेसिक NCERT असतील, पॉलिटीचं लक्ष्मीकांत असेल, इकॉनॉमीचं जे नितीन सिंगाने हे बुक असेल, ह्या सर्व गोष्टी ॲडव्हान्स गोष्टी आहेत त्या पण आपण कव्हर करणार आहे. दुसरं, प्रिलिम्सचा सिलेबस एकही कॉम्पोनंट आपल्याला ठेवायचं नाही. मेन्सचा सिलेबस आपल्याला एकही कॉम्पोनंट ठेवायचं नाही. त्यामुळेच आपण काही गोष्टी रेकॉर्डेड देतोय, सिलेबस कम्प्लिशन झाला पाहिजे ह्यासाठी. तुम्ही कुठल्याही म्हणजे दुसऱ्या इन्स्टिट्यूटशी कम्पेअर करा, आपण सिलेबस कंप्लीट होत नाही. मी स्वतः फाउंडेशन 2 ठिकाणावरनं मी स्वतः फाउंडेशन केलेलं आहे. तुषार सरांनी 2 ठिकाणावरनं फाउंडेशन. आम्हाला मेजर चॅलेंज जे आम्हाला फेस झालेले आहेत आमच्या प्रिपरेशन, आणि नंतर पण आम्ही सर्वे केला, त्याच्यामध्ये मेजर चॅलेंज आहे. तुम्ही विचारा तुमच्या सिनियर्सला सिलेबस कंप्लीट होतो का नाही होत, तर आपल्याला मेजर इश्यू आपण कंप्लीट करायचा प्रयत्न केला किंवा टार्गेट करायचा प्रयत्न केला, किंवा जो आपल्याकडनं त्रुटी राहणारच नाही तो सिलेबस कंप्लिशन. तर आपला कंप्लीट सिलेबस आहे प्रिलिम्सचा आणि मेन्सचा आहे. ते कशा प्रकारे कव्हर होणार आहे, त्याचं टाइम टेबल काय, त्याचं स्ट्रक्चर काय, तुम्हाला थोड्या वेळातच मी सांगणार आहे. नंतर सगळा सिलेबस तर कव्हर होतोच, तुम्हाला म्हणजे कव्हर करणारच आहे आपण, म्हणजे त्याच्यामध्ये काही इश्यू राहणारच नाही. पण एवढं सगळं बाकीचे लोक पण लर्न करतात, स्वतः सिलेबस कव्हर करतात, पण त्यांना MCQ सॉल्व करता येत नाही. ते स्वतः पण सिलेबसचे सर्व पुस्तकं आहेत ते वाचतात, पण MCQ सॉल्व करता येत नाही. तर आपले काही डेडिकेटेड सेशन्स असणार आहे. रादर एक पूर्ण बॅचच असते आपली नॅव्हिगेटर बॅच, त्याला आपण म्हणतो अप्रोच बिल्डिंग बॅच पण म्हणू शकता. तर MCQ कसे सॉल्व झाले पाहिजे, त्याचा अप्रोच कसा बिल्डअप झाला पाहिजे, लॉजिकल ॲप्टिट्यूड कसा बिल्डअप झाला पाहिजे, हे काम आपण त्या स्पेसिफिक सेशनमध्ये करणार आहे. ती सगळ्यांसाठी असते का बॅच नाही आहे. ह्या बॅचच्या लोकांना त्याचा ॲक्सेस भेटेल का, तर ऑब्व्हियसली भेटेल, पण तुमचं काय, जो सिलेबस तुम्हाला टार्गेट्स दिलेले आहेत ते कंप्लीट झाले तरच ती आपली ॲडव्हान्स बॅचचा आहे ते तुम्हाला ॲक्सेस भेटणार आहे. ओपन आहे ऑब्व्हियसली, जे फाउंडेशन कोर्सला ॲडमिशन घेतील त्यांना हा आपली नॅव्हिगेटर बॅच आहे त्याचा ऑब्व्हियसली ॲक्सेस भेटणारच आहे. पण त्याच्यासाठी एक कंडिशन आहे, तुमचा जेवढे टार्गेट्स आहेत तेवढा तुमचा सिलेबस आहे, जे तुम्हाला मेंटरने सांगितलेले सगळे चॅलेंजेस आहेत ते तुमचे कंप्लीट झाले पाहिजे. तर ते आहे MCQ अप्रोच बिल्डिंग बॅच म्हणू शकता तुम्ही, किंवा MCQ अप्रोच बिल्डिंग सेशन्स आहेत, त्याचा ॲक्सेस तुम्हाला भेटून जाईल. पुढचं आहे मेन्स आन्सर रायटिंग. ॲक्च्युली UPSCचा आत्मा आहे, किंवा UPSC तुम्हाला क्लिअर करायची तर मेन्स क्लिअर करावं लागणार आहे. मेन्समध्ये खूप मार्क्स पडणार आहे. मेन्सचा आत्मा काय, तर आन्सर रायटिंग. आन्सर रायटिंगवर पण आपले जे सेशन झाले त्यानंतर आन्सर रायटिंग कसं असावं त्याचे पण आपले स्पेसिफिक सेशन असणार आहे. पूर्ण मॉड्यूल संपलं, जसं फॉर एक्झाम्पल सोसायटीचं मॉड्यूल संपलं, किंवा सोशल जस्टिसचं मॉड्यूल संपलं, किंवा दुसऱ्या कुठल्या IRचं मॉड्यूल संपलं,
इथिक्सचं मॉड्यूल संपलं त्यानंतर तुमचे पर्टिक्युलरली आन्सर रायटिंगच्या टेस्ट आहेत किंवा मेन्स आन्सर रायटिंगच्या टेस्ट आहेत त्या तुमच्या कंडक्ट केल्या जाणार आहे. दुसरं महत्त्वाचं, तुमचे बेस्ट मेंटर ऑब्व्हियसली गिरीश सर बेस्ट मेंटर आहेत, तुषार सर बेस्ट मेंटर आहेत, पण त्यापेक्षा एक भारी मेंटर आहे तुमच्यासाठी. कोण आहे? PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. मी म्हणतो तुमचा UPSCची जर्नी आहे किंवा UPSCचा बेडा जर तुमची PYQ वर कमांड नसली तर पार होणारच नाहीये. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एलिमेंट काय की PYQ वर कमांड असणं. तर PYQ वर पण कमांड आणि PYQ कशा प्रकारे वाचायचे ते आपल्या लेक्चरमध्ये पण इंटिग्रेट केलेले. तर त्यामुळे PYQ वर तुम्ही बाय डिफॉल्ट तुम्ही नॉस्टारला येताय तर तुमची PYQ आहे त्याच्यावर बाय डिफॉल्ट कमांड आहे ती येणारच आहे. नेक्स्ट आहे करंट अफेअर्स. करंट अफेअर्स मार्केटमध्ये एवढे अवेलेबल आहेत, तुम्हाला मल्टिपल सोर्सेसचा करंट अफेअर्सचा भडीमार होतोय. मल्टिपल पेपर आहेत ते रीड करायला सांगतात. नाही, आपल्याकडे काय एक्झाम ओरिएंटेड, एक्झामला जेवढं लागणार आहे तेवढंच एक्झाम ओरिएंटेड करंट अफेअर्स आहे ते तुम्हाला भेटणार आहे. आणि नेक्स्ट आहे लास्ट बट नॉट लिस्ट प्रिलिम टेस्ट सिरीज. तुम्हाला स्पेसिफिकली फुल लेंथ टेस्ट, टॉपिक वाईज टेस्ट, टॉपिक झाल्यानंतर मिनी टेस्ट, फुल लेंथ टेस्ट, अशा सर्व प्रकारचा त्याचं एक्झॅक्ट शेड्यूल आहे ते पण मी तुम्हाला सांगेल किंवा तुम्हाला प्रोव्हाइड करेल. तर हे असं आपला मेजर इलिमेंट्स आहेत. आणि त्यातला सगळ्यात कोर इलिमेंट जो मी तुम्हाला सांगत होतो 1-to-1 मेंटरशिप. 1-to-1 मेंटरशिप काय? बेसिकली मेंटर काय आहे? तुमचा अकाउंटेबिलिटी पार्टनर आहे. तुमचे जे टार्गेट्स आहेत, तुमचे जे लेक्चर्स आहेत, लेक्चरमधले इश्यू आहेत तो सगळे सॉल्व्ह करायचा आणि टार्गेट्स कंप्लीट करून घ्यायचं काम कुणाचं असणार आहे? तुमच्या मेंटरशिपचं, अकाउंटेबिलिटी पार्टनरचं आहे. तो तुमचं डेली प्लॅनिंग आणि प्रोग्रेस ट्रॅकिंग पण करणार आहे. तुमच्या ज्या स्ट्रेंथ आहे ते विकनेसेस आहेत ते पण अनालाइज करून त्यानुसार कस्टमाइज आणि टेलरमेड असे सोल्युशन द्यायचा काम आहे ते तुमचे मेंटर आहे ते करणार आहे. सिलेबस आणि डिसिप्लिन, सिलेबस जो आहे तो डिसिप्लिन मॅनरमध्ये कम्प्लीट करून घ्यायचं काम कोण करणार आहे? तुमचे मेंटर करणार आहेत. आणि हे फक्त अकॅडमिक्स पुरतंच मर्यादित नाहीये. UPSCमध्ये सगळ्यात मेजर मी चॅलेंज बघितलेले आतापर्यंत एवढे, मी थाउजंड्स म्हणजे ॲक्च्युली 1000 स्टुडंट ॲस्पिरंटला वेगवेगळ्या क्लासमध्ये मी शिकवलेलं आहे. 1000पेक्षा जास्त ॲस्पिरंटला मी वेगवेगळ्या क्लासमध्ये शिकवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात मेजर चॅलेंज आहे ते मेंटल हेल्थ. तर मेंटल हेल्थ पण कशी मेंटेन राहावी त्याच्यावर पण काम किंवा त्याच्यावर पण तुम्हाला मदत करणारे तुमचे मेंटर्स आहेत ते असणार आहे. त्यांचं सेशन साधारणपणे 8 दिवसातनं तुमचं 1-to-1 सेशन, सिलेबसचे सेशन तर दररोज चालूच राहतील, पण 1-to-1 सेशन आहे ते दर 8 दिवसांनी वीकमध्ये एकदा आहे ते तुमचं होणार आहे. आता बघूया ओव्हरऑल आपली जर्नी कशी कंप्लीट होणार आहे, आपला सिलेबस कसा कंप्लीट होणार आहे. तर पहिलं तुमचं सुरू होणार आहे ऑब्व्हियसली इंडियन पॉलिटी. जो सगळ्यात मेजर सब्जेक्ट आहे प्रिलिम्ससाठी पण आणि मेन्ससाठी पण. प्रिलिम्समध्ये पण भरपूर क्वेश्चन येतात, मेन्समध्ये पण त्याचे भरपूर क्वेश्चन येतात. हा इंडियन पॉलिटी सब्जेक्ट साधारणपणे 20 जूनला, 20 जून टू 20 जून झाला आहे, ते 20 जून टू 20 जुलै एका महिन्यामध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 5 दिवस दिले जाणार आहे कशासाठी? रिव्हिजनसाठी. जे वाचले आतापर्यंत, जे कव्हर केले त्याची प्रॉपर एकदा रिव्हिजन झाली पाहिजे. आणि त्याची टेस्ट असणार आहे तुमची 25 जुलैला. त्याच्या आधी पण त्याच्यामध्ये तुम्हाला इन बिटवीन आहे ते मिनी टेस्ट होणारच आहे, पण जी FLT आहे प्रॉपर फुल लेंथ टेस्ट आहे UPSC सारखी ती 25 जुलैला होणार आहे. नंतर 26 जुलैपासून तुमचं इकॉनॉमी सुरू होणार आहे, ते 25 ऑगस्टला संपणार आहे. तर तुम्हाला 5 दिवस आहेत ते रिव्हिजनसाठी दिले जातील आणि 30 ऑगस्टला परत इकॉनॉमीची फुल लेंथ FLT म्हणूया आपण त्याला, FLT आहे ती होणार आहे. त्यानंतर इथिक्स आहे जो मेन्सचा पार्ट आहे, फार इम्पॉर्टंट पार्ट आहे. 250 मार्क्सचा इथिक्सचा पेपर असतो मेन्समध्ये. तर तो 31 ऑगस्टला संपणार आहे आणि 31 ऑगस्टला सुरू होणार आहे आणि 30 सप्टेंबरला संपणार आहे. तर तुम्हाला 5 दिवस रिव्हिजनसाठी आहेत. 6 ऑक्टोबरला इथिक्सची रायटिंगची टेस्ट आहे. 1 महिना सफिशियंट होतो, खूप जास्त होतो रादर, पण तुम्हाला मल्टिपल टाइम रिव्हिजन करायच्यात आणि टेस्ट आहे ती 6 ऑक्टोबरला होणार आहे. नंतर इंटरनल सिक्युरिटी हा कॉम्पोनंट आहे, ऑक्टोबरमध्ये आपल्याला कंप्लीट करायचे, त्याची टेस्ट पण आहे तुमची 25 ऑगस्टला. एक्झॅक्ट डेट काय आहे ते तुम्ही बघून घेऊ शकता. मी ह्याचं ब्राउचर आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच करायला सांगतो. बाकीचे पण तुमचे कॉम्पोनंट आहेत, जिओग्राफी आहे, एन्व्हायरमेंट आहे, एन्शियंट इंडिया आहे, सायन्स अँड टेक आहे, IR आहे आणि इंडियन सोसायटी. ते कुठल्या कुठल्या डेटला कसे कसे कव्हर होणार आहेत त्याचं मी एक्झॅक्टली डेट आहे प्रिसाइजली त्या टाइम बाउंड मॅनरमध्ये आपला कंप्लीट करायचं काम असणार आहे. आणि जर नाही झालं तर तुम्हाला अकाउंटेबिलिटी पार्टनर आहे, तुम्ही त्या मेंटरला क्वेश्चन विचारू शकता की आमचा हा सिलेबस कंप्लीट नाही झालेला, ह्याच्यामध्ये काय इश्यू आले, काय चॅलेंजेस आले, तुम्ही त्या मेंटरला विचारू शकता. आणि आजकाल मुलांना जो चॅलेंज येतोय ते आहे CSAT पण आपण 1 जानेवारी टू 30 जानेवारी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत, आणि त्यानंतर पण आपण CSATची डेली प्रॅक्टिस सेशन आहे ते हाफ ॲन आवरचे आपण डेली आहे ते घेणार आहे. फ्रॉम जानेवारी 1 टू 30 जानेवारी आपण बेसिक फाउंडेशन CSATचं क्रिएट करणार आहे आणि 1 फेब्रुवारीपासून म्हणू शकता आपण डेली प्रॅक्टिस आहे ती CSATची घेणार आहे. तर असा हा आपला फाउंडेशन कोर्स होता. ह्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर तुम्हाला बाकीचे डिटेल्स पण भेटून जातील, ब्रॉशर आहे ते भेटून जातील. कॉन्टॅक्ट नंबरवर काही इश्यूसाठी कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला इनिशियल वाटलं की बाबा मेंटरला एकदा बोलायचं, कोण मेंटर आहे, काय मेंटर आहे, तर त्यांच्याशी पण तुम्ही मेंटरशी बोलू शकता. कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावर कॉल करून. ठीक आहे, भेटूया आपल्या प्रॉपर फर्स्ट लेक्चरला 20
जूनला किंवा 21 जूनला. थँक्यू व्हेरी मच.